विद्यार्थी मित्रांनो, 2025-26 करता पोलीस भरती करता मराठीचे 25 आणि जनरल नॉलेजचे 25 असे आपण एकूण 50 प्रश्न बघणार आहोत. तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता सलग व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला मात्र विसरू नका. तर आपला पहिला प्रश्न आहे मराठीचा. क्षणोक्षणी, सालोसाल, फिरून फिरून ही कोणत्या क्रियाविशेषण अवयवाची उदाहरणे आहेत? तर त्याचं उत्तर आहे आवृत्ती वाचक. त्याचं उत्तर आहे आवृत्ती वाचक. सॉरी, हे सेकंड प्रश्न आहे. यानंतरचा प्रश्न जो आहे सेकंड, विद्वानाने सर्वत्र पूजले जाते या वाक्यातील प्रयोग ओळखा. तर ते आहे भावे प्रयोग. यानंतरचा तिसरा प्रश्न आहे अधोमुख या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी विचारलेला आहे. शब्द कोणता? तर ते आहे उन्मुख. यानंतरचा प्रश्न चौथा, पंकज हा शब्द कोणत्या प्रकारचा आहे? तर ते आहे तत्सम. त्यानंतरचा संस्कृत मधून जसंच्या तसं आलं तर आपण तत्सम म्हणतो आणि बदल होऊन आलं तर ते असते तद्भव. यानंतरचा पाचवा प्रश्न आहे खालीलपैकी अर्धस्वर ओळखा. तर यापैकी कोणतं आहे? तर ते आहे य र लव. यानंतरचा प्रश्न आहे सहावा, गायीने गवत खाल्ले या वाक्याचा प्रयोग ओळखा. तर ते आहे प्रधान कर्तृ कर्मणी प्रयोग. यानंतरचा सातवा प्रश्न आहे उपरती होणे. उपरती होणे म्हणजे काय? तर पश्चाताप होणे असं त्याचं उत्तर देता येईल आपल्याला. त्यानंतरचा प्रश्न आहे आठवा, खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा. चुकीची जोडी कोणती आहे? पृथ्वी. पृथ्वी वनिता. पृथ्वी म्हणजे वनिता नाही तर वनिता म्हणजे स्त्री असं असं त्याचा अर्थ होईल. त्यामुळे ही चुकीची जोडी आहे. पर्वत म्हणजे नग बरोबर आहे. कमळ म्हणजे राजीव हे पण बरोबर आहे आणि घोडा म्हणजे वारू हे पण बरोबर आहे. या ठिकाणी हे 3 नंबरची जोडी चुकलेली आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे नववा, महोत्सव या संधीचा विग्रह कसा होईल? तर या संधीचा विग्रह महा अधिक उत्सव, महोत्सव म्हणजे महोत्सव अशा प्रकारचं होईल. याचं उत्तर आहे 1 क्रमांकाचं. यानंतरचा प्रश्न आहे 10, मी चित्रपट पाहिला या वाक्यातील काळ ओळखा. मी चित्रपट पाहिला या वाक्यातील काळ म्हणजे ते आहे साधा भूतकाळ. यानंतरचा प्रश्न आहे 11वा, धनुर्वात या शब्दाचा संधी विग्रह काय? तर ते आहे धनु आणि वात या प्रकार त्याचा संधी विग्रह करता येईल. यानंतरचा प्रश्न आहे 12वा, शाळा सुटली आणि मुले घरी गेली हे कोणत्या प्रकारचे वाक्य आहे? तर या ठिकाणी हे संयुक्त वाक्य आहे. ज्या ठिकाणी आणि व वगैरे येतो त्या ठिकाणी संयुक्त वाक्य होत असतो. यानंतरचा प्रश्न आहे 13वा, पांढरे स्वच्छ दात मुखास शोभा देतात या वाक्यातील उद्देश ओळखा. तर उद्देश काय असतो? तर ते आहे दात. आणि यानंतरचा प्रश्न 14 नंबर, खालीलपैकी अव्ययभाव समासाचे उदाहरण कोणते आहे? तर ते आहे यथाशक्ती. यानंतरचा प्रश्न आहे 15वा, त इ आ ही कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत? तर ते आहेत सप्तमी, सप्तमी विभक्ती. त्यानंतरचा प्रश्न आहे 16वा, मराठीतील आद्यकवी कोणास म्हणले जाते? मराठीतील आद्यकवी मुकुंदराज यांना म्हटलं जातं. मुकुंदराज यांनी विवेक सिंधू हा ग्रंथ लिहिला असून त्यांनी मराठीतील आद्यकवी मानले जाते. त्यानंतरचा आहे 17वा प्रश्न, दगड हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आला आहे? तर तो आहे देशी. दगड, धोंडा, झाड, घोडा हे शब्द मूळ महाराष्ट्रातील रहिवाशांच्या बोलीभाषेतून म्हणजे देशी शब्द आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे 18वा, मराठी भाषेचे पाणिनी, मराठी भाषेचे पाणिनी कोणास म्हटले जाते? तर ते आहेत दादोबा पांडुरंग तरखडकर. मराठी व्याकरणाचे पहिले शास्त्रशुद्ध पुस्तक लिहिल्यामुळे त्यांना ही पदवी दिली जाते. ऑप्शन क्रमांक 1. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे 19वा, विग्रह शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? तर त्याचं उत्तर आहे समास. शब्दांच्या एकत्रीकरणाला समास म्हणतात आणि ते शब्द सुटे करायला विग्रह असे म्हणतात. विग्रह याचा आपल्याला विरुद्धार्थी शब्द बघायचा आहे तर ते आहे समास. त्यानंतरचा प्रश्न आहे 20वा, आकाशाला भिडणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ कोणता? तर त्याचं उत्तर आहे खूप प्रगती करणे.
खूप मोठी झेप घेणे किंवा प्रचंड यश मिळवणे म्हणजे आकाशाला भिडणे असं त्याचा अर्थ होईल. त्यानंतरचा प्रश्न आहे 21. तोंड वाजवणे या वाक्यप्रचारचा अर्थ काय? तर तोंड वाजवणे तर व्यर्थ बडबड करणे. त्यानंतरचा प्रश्न आहे, ज्या अक्षरात दोन किंवा अधिक व्यंजने एकत्र येऊन शेवटी एक स्वर मिळतो त्यास काय म्हणतात? तर त्याला आपण जोडाक्षर असे म्हणतो. व्यंजन अधिक व्यंजन आणि प्लस त्याला स्वर, त्यापासून जोडाक्षर होत असतो. त्यानंतरचा 23वा प्रश्न आहे, खालीलपैकी अशुद्ध शब्द कोणता? तर या ठिकाणी शुद्ध शब्द किंवा अशुद्ध शब्द ओळखायला सांगितलेला आहे. तर त्याचा आशीर्वाद, कवीश्वर, परीक्षा आणि मुहूर्त यापैकी कोणता अशुद्ध शब्द आहे? तर ते आहे आशीर्वाद. आशीर्वाद हा नेहमी परीक्षेत विचारलेला जातो. त्याच्यामुळे हा जो शी आहे हा नेहमी दीर्घ असतो. बाकीचे सगळं कवीश्वर वगैरे ठीक आहे, परीक्षा पण ठीक आहे आणि मुहूर्त पण ठीक आहे. फक्त या ठिकाणी आशीर्वाद हे चुकीचं आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे 24. ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाबडी या म्हणीचा अर्थ काय? तर त्या म्हणीचा अर्थ असा आहे, एकाच ठिकाणचे लोक एकमेकांना चांगले ओळखून असतात. हा त्याचं उत्तर आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, ती रडत रडत आणि हा शेवटचा प्रश्न आहे 25वा. ती रडत रडत घरी गेली या वाक्यातील रडत रडत हा शब्द कोणत्या प्रकारचा आहे? तर ते आहे पूर्णग्रस्त. याचं स्पष्टीकरण द्यायचं झालं तर जेव्हा एखादा शब्द पुन्हा पुन्हा येतो, पुन्हा पुन्हा तसाच येतो, तेव्हा त्यास पूर्णाभ्यस्त शब्द असे म्हणतात. आता ही 25 प्रश्न झाली. त्याच्यानंतर आपण मग जनरल नॉलेजचे प्रश्न बघणार आहोत. तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा.